श्रावण महिन्यात वर्षातून एकदाच फुलणारा फूल ब्रह्मकमळ आज आमच्याकडे फुललेला। नमस्कार मंडळी, मी कोकणी व्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये। तर मंडळी, संध्याकाळची वेळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेबरोबर ना एक स्पेशल गोष्ट घडलेली। तर ती कायची गोष्ट, तर वर्षातून एकदाच फुलणारा फूल त्या म्हणजे ब्रह्मकमळ। तर आज आमच्या संध्याकाळी ना घराकडे फुललेला। तर फुलल्याच्या साईडीक ना आमच्या ब्रह्मकमळाचा ना झाड लावलेला होता। ते का ना गेल्या वर्षीपासून फुलं येऊ लागलेली, पण यंदा जरा 2-3 जरा जास्तच येली। तर ती फुलं बघितलं होतं, एकदम भारी वाटला। संध्याकाळची वेळ झाली आणि ही फुलं ना यांची विशेषताच असा ती संध्याकाळनंतरच फुलतात। 2-3 दिवस वाट बघित होता, कारण की ह्या कळं फुलण्याची ना सगळ्यांकाच आतुरता असता, कारण की ह्या फुल असा ना आता पूर्ण वर्षात ना एकदाच फुलता। तर आमका सुद्धा तशीच आतुरता होती आणि कळं फुलतलो असं समजल्याबरोबर त्याच रात्री आम्ही लगेच जाऊन बघितला आणि बघितल्यानंतर ना एकदम भारीच वाटला। दृश्य एकदम भारी होता, कारण की त्या फुल आमचा फुललेला होता। तर आईंना लगेच तळी वगैरे करून आणल्या, कारण की ह्या फुलाक ना असं म्हटलं होतं की त्याच्यामध्ये जेव्हा फुल उमलता त्याच्या आतमधला जो आकार असता ना तो शंकराच्या पिंडीसारखं दिसता आणि त्याचसाठी ना याची पूजा वगैरे केली जाता। तर आमच्या आईनसुद्धा ना लगेच जाऊन तळी वगैरे करून आणल्यान आणि त्याच्यानंतर ना हळदी कुंकू वगैरे घातल्यान आणि मस्तपैकी त्या फुलाक ना ओवाळून वगैरे घेतल्यान। तर या फुलाचं महत्त्वच इतके असा की त्या वर्षातनं एकदाच फुलता आणि देवाची रचनेसुद्धा काय असा की पूर्ण वर्षातनं एकदाच फुलणारा असा फुल निर्माण केलाय। तर मी सुद्धा लगेच दर्शन वगैरे घेतले। ब्रह्मकमळाचं दर्शन घेतल्यामुळे एकदम भारीच वाटलेला, कारण की ह्या फुल सहसा कोणाकडे फुलत ना तर आमच्याकडे फुललेला। तर म्हटलं आपण ना ह्या आपण देवाच्या चरणी वाहू कया। तर त्याच्यासाठी त्या फुल वगैरे काढले आणि त्याच्यानंतर देवाच्या खोलीत आणले। देवाच्या खोलीत आणल्यानंतर देवाच्या चरणी ठेवले आणि पाय वगैरे पडले। तर म्हणजे माका ना अजून सुद्धा याचं एक कारण समजलेलं नसा की ह्या फुल ना रात्रीचाच का धरता। जर कोणाक माहिती असला ना तर कमेंट करून नक्की सांगा आणि पूर्ण व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नको।